जय, शिवसंतन की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। घरदार वखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड, माय बाप वखटे तेजू मनसी तरी अंकारा विद्येचे कोड, बंधू सखे तेजू मनसी तरी काम क्रोध मद मत्सरा उघड, बहिणी पाठीच्या तेजू मनसी आशा तृष्णा मायाचे बंडरया, तेजिले ते काय कासया म्हणजे सांग पामद पाशी ऐसे, जया भेने तुझा शिवनांतरा ते तव तुझची सरसी रया, श्री ओखटी तेजू मनसी तरी कल्पने एवढी भोगती, पुत्रापत्य तेजू मनसी तरी इंद्रियासी नाही निवृत्ती, सकळ गणगोत तेजू मनसी तरी ते अष्टधा प्रकृती, अवघेची तेजू पाही मनसी तरी मना नाही निज शांती रया, अवघीच तुझ जवळी धुमधुमिता सता वरी वरी दंडीसी का करीसी विटंबना, सहज संतोषी असोनी जैसा तैसा परितो सद्गुरु पाविजे पुन्हा, आपुली आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र एकटी जाना, बाप रखुमा देव विठ्ठलो तुझ्यासाठी नील वैकुंठ भुवना, तेजिले ते काय कासया म्हणजे सांग पामद पाशी ऐसी, जया भेनी तू जासी मनांतरा ते तव तुझची सरीसी रया. समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा हा सत्संग माऊली ज्ञानोबरायांच्या गाथ्याचं चिंतन चालू आहे. त्याच्यातील 8वं प्रकरण आणि 8व्या प्रकरणातला हा घर याकरता वेश उपदेश असं या प्रकरणाचं नाव आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, घरदार उखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड, घरदार वाईट आहे म्हणून त्या ठिकाणी त्याग करायला जशी एवढं मोठं शरीर बरोबर वागवतो, त्याचा अहंकार बरोबर वागवतो, खरा त्याग करा. ज्या घरामध्ये राहिलं ना, ज्या घरात राहतात त्यांनी तुमचं काही बिघडवलेलं नाही, ते तुम्हाला आसरा निवारा देतो. परंतु ज्या घराने बिघडवलंय त्या शरीराला घराची उपमा दिलेली आहे. या शरीराला काल आपण पाहिलं मंदिराची उपमा दिलेली आहे, शरीराला अनेक प्रकारच्या घटाची उपमा दिलेली आहे, वेगवेगळ्या उपमा साधू संतांनी या शरीराला दिलेल्या. हा देह नाशिवंत अशा प्रकारचा असताना त्याचा अभिमान आपण त्या ठिकाणी धारण करतो. तो अभिमान तर तू टाकून दिलास तर मग यथार्थ त्याग झाला. मुख्य त्यागापासून वंचित आहेत आणि बाह्य त्याग करतात. कोण त्या ठिकाणी घरदार सोडतो, कोण बहीण भावाला सोडतो, कोण पत्नीला सोडतो, कोण आईबापांना सोडतो. काय त्यांना सोडण्यामध्ये काय अर्थ आहे का? मग जे सोडायला पाहिजे ते सोडत नाही. बाधक प्रतिबंध करणारा जे परमात्मा स्वरूपाकडे जाताना त्या ठिकाणी ते बाधक गोष्टी ज्या आहेत त्याही बाधक म्हणलेले, बाध करायचा आहे त्यांचा. त्यासाठी काय करायचं? नष्ट नाही करायचं. नष्ट काहीच करू शकत नाही. ईश्वरानं सृष्टी निर्माण केलेली आहे, तर त्याच्यामध्ये नष्ट काय करायचं? त्याचा मिथ्यात्वाचा निश्चय करायचा आहे. म्हणजे बाधित अवस्थेने त्याच प्रपंचामध्ये राहायचे, त्या संसारामध्येच राहायचे, त्या कर्मगतीमध्येच राहायचे आपल्या. परंतु ते सगळं मिथ्या आहे असा निश्चय जर केला, काम संपलं. वर्गाच्या हातामध्ये 10 रुपयाचं नाणं दिलेले, पोरगा अंगणामध्ये खेळतो आणि तिकडून त्या ठिकाणी संन्यासी आलेला आहे. तो असा संन्यासी होता, वर मुंडन केला, अशा अवकाश काही निवालेले नव्हते. त्याने त्या पोराच्या हातातला रुपया घेतला काढून. पोरग म्हणजे त्याला फक्त आई एवढं आई बाबा एवढंच बोलता येत होतं, बाकीचं काय बोलताच येत नव्हतं. त्याला पुढचं काय बोलताय ना. त्यांनी इकडून ज्या वेळेला आवाज दिला, ओम भिक्षांदेही, संन्यासी आई घरात काम करत होती, ती यायच्या त्याच्या हातातला रुपया उचललाय संन्यासी, निघाल. पोरग लागलं म्हणायला, आई पै प प प. आईला समजलं कोणी तरी याचा पैसा घेतलेला, आईला समजलं. ही फक्त काय म्हणली माहिती, बाळ जाऊ दे, घेऊ दे, खोटा आहे तो रुपया, काय आहे ते पैसे खोटे. एवढं म्हणल्याबरोबर संन्याशाने तो असं वर घेऊन पाहिलं सुद्धा नाही, खरं आहे का खोटे. अशा हातात होते ना, खालच्या खाली सोडून गेली, पुढे निघा.
काय झालं सांगा, काय झालं का? फक्त काय खोट एवढं नुसतं कानावर आल्याबरोबर आता हे खोटं ठेवून काय करायचं म्हणून त्यांनी सोडून दिलं ते. म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला मिथ्यात्वाचा निश्चय. काय प्रॉब्लेम आहे? हॅलो, कसला आवाज येतो होता? अजूनही येतोय? हा बोला, कोण बोलतोय? असे प्रॉब्लेम होते. कधी 15-20 मिनिटं झाले, 15 मिनिटाच्या पुढे कोणाला सर्व्हिस नाही करून घ्यायला. म्हणून यथार्थ जो त्याग आहे, तो जो खरा त्याग आहे, तो खरा त्याग आपल्याला कळला पाहिजे. नेमकं काय त्यागायचे? अशी अनेक अनात्म तत्व त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी जी आहेत, ती अनात्म तत्व त्या ठिकाणी तिचा त्याग करून, त्याग करायचं सोडून आपण नको त्या गोष्टीचा त्याग करतोय. ध्यानात घ्या, या दृष्टिकोनातून माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, घरदार व खोटे तेजू म्हणसी तरी शरीरा एवढे जाड. म्हणजे देहाच्या संबंधानं जी वृत्ती, आपली देह तादात्म्य पावलेली जी वृत्ती आहे, ते देहाचं तादात्म्य या ठिकाणी सोडायचे. कालच सांगितलं, देहाचा अहंकार सोडायचा. अहंकार शब्दाचा अर्थ बी काल सांगितला. आणि आपला इथपर्यंत विषय आला होता की देहाचं स्वरूप कसं आहे, त्या संबंधानं विचार चालला होता. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल, कारेनु मजसी दगडा त्याची हत्ती घोडे वाडा. दुसरी गोष्ट, देह हा भोगाच्या अधीन, प्रारब्धाच्या अधीन, भोगाच्या अधीन आहे. देह तव असे भोगाचे अधीन, याचे सुख क्षीण क्षण भंगुर, अविनाश जोडी देवा पायी धाव, कल्याणाचे ठाव सकळही. देह कशाच्या अधीन आहे? भोगाच्या अधीन, म्हणजे प्रारब्धाधीन. प्रारब्धात तुमचा जर तो भोग असेल तरच तुम्हाला मिळणार आहे. आपला उगीच आटापिटा चाललेला आहे, अजून आपल्याला कर्माचे स्वरूपच कळत नाही. किती हाव आपल्याला. प्रयत्न करावेत, पण त्या ठिकाणी हाव नको, आसक्ती नको. भोग तो न घडे, तुकोबाराय सांगतात, भोग तो न घडे संचिता वाचून, करावे ते म्हणे समाधान. मनामध्ये पहिला निश्चय करून ठेव, समाधान मनाचं असं करून ठेव. संचितामध्ये जर तो भोग असेल तर तुमच्या प्रारब्धामध्ये येईल. प्रारब्ध हे जे तुम्ही प्रारब्ध रूपाने या एखाद्याच्या रूपाने भोगतात, संचितातून आलेले हे प्रारब्ध आहे. त्या संचितात जर तुमचे भोग शिल्लक असतील, त्या प्रकारचं भोगात्मक कर्म, फलाला आलेलं कर्मदर्श फलदा आलेलं जे कर्म असेल, फल द्यायला आलेलं, ते जर तुमचं तसं असेल तरच इथे त्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे. अन्यथा मिळणार नाही, किती खटाटोप केला तरी. जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळेल, आणि जे तुमचं नाही ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. हे पक्क ध्यानात ठेवलं ना, किंवा गीतेमध्ये सांगितलं जातं की गीतेचा हा संदेश आहे, नसीब से समय से पहले और नसीब से ज्यादा किसको कुछ नहीं मिलता. नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर कधीच मिळत नाही. ती वेळच यावी लागते, परिपूर्ण वेळ. ते भोगाची जी वेळ आहे, त्या गोष्टीच्या वेळ भोगाची. केले कर्म, तो कर्म फलदशेला ज्या वेळेला त्याला भोगकाल असं म्हणतात. जर कर्म त्या पद्धतीतलं असेल आणि तरच त्याचं फल मिळेल. कर्मच केलेलं नाही तर फळ कसं मिळेल? ते त्या प्रकारचं कर्म पाहिजे. ज्याचा भोग आपल्याला पाहिजे ते कर्म केलेलं असायला पाहिजे. एक तर मुळामध्ये कर्म फलाची अपेक्षाच नाही करायची, पण जरी केली ना तर मग आता दुःख का? तू ते दुःखाचं बीज अगोदरच पेरलेलं आहे, त्याचा भोग आता भोगतोय. संचितामध्ये भोग तो नगडी संचितावा, करावे ते म्हणजे समाधान. किंवा अजून एक प्रमाण आहे तुको बऱ्याच, अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. तुम्हाला अन्न किती मिळायचं, मान किती मिळायचा, धन किती मिळायचं, हे पहिलंच ठेवले. त्यापेक्षा एवढंसही जास्त मिळणार नाही. कार्य सोसकर शिवाया भजमन पंढरी राय.
म्हणून प्रारब्धवाद सांगितला का तुम्हाला आळशी बनवण्याकरता प्रारब्धवाद सांगितला. कर्म असाध्य ते साध्य करीत असा असं कारण अभ्यास तुका म्हणे. त्यांनी अभ्यास प्रयत्न यालाच महत्व दिलेले आहे, पण त्या प्रयत्नांना फल प्राप्त झालं नाही तुमच्या मनासारखं. मग त्याच्यावर उपाय काय? त्याच्याकरता मग प्रारब्धवाद सांगतात की बाबा रे, तुझ्या प्रारब्धामध्ये ते नव्हतं, कशाला सोस करतोस. व्यवसाय निमित्त, अजून एक प्रमाण आहे तुकोबारांचं, व्यवसाय निमित्त आणि फळ देतसे संचित. काय प्रमाणे? व्यवसाय सुद्धा आहे, प्रयत्न कामधंदा तुम्ही करता ना, हे सुद्धा काय आहे? निमित्त कारणामध्ये, मुख्य कारण नाही, हे निमित्त आहे. फळ कोण देत आहे? फळ देतसे संचित, म्हणजे अगोदर केलेल्या कर्माची फळ तुम्हाला आता मिळत आहेत, आता केलेल्या कर्माची नाही. आता केलेल्या कर्माची अजून टाइम नाही मिळाला, ध्यानात ठेवा. मग ज्या वेळेला तुम्ही जी कर्म ज्या ठिकाणी अगोदर केलेली कर्म आहे त्यातून संचित कर्म म्हणजे अनंत जन्माचं कर्म, त्याच्यात एखाद्या ह्याच्या रूपाने भोगायला आलं ते प्रारब्ध कर्म, आणि याच्याकडून जे नवीन होणार आहे ते क्रियमान कर्म. क्रियमान संचितात जमा होत आहे, क्रियमानाचा बंदोबस्त करायचा आहे. कर्म ब्रह्मार्पण बुद्धीनं करायचं, म्हणजे पुन्हा फलदशेला यायला काही कारणच नाही. ब्रह्मार्पण झालं म्हणजे संचितामध्ये जायचं बंद झालं. संचित भगवंत त्याच्या कृपेने बात करतो प्रत्येक जीवाचं. संचित सांडवले काही होते जे जवळ, ती त्याची कृपा आहे, तो ती बात करतो. अनंत जन्माचं कर्म तुमचं उरलं ते प्रारब्ध, आणि ते कोणालाही चुकत नाही, देवाधिकार नाही. त्यामुळे ते काय करावं लागतं? भोगूनच सारावं लागतं. संचिताचा ठेवा न चुके ब्रह्मादी देवा म्हणतात ना, ते संचित या अर्थाने ते प्रारब्ध अर्थाने तो शब्द आहे. कधी कधी जनरल शब्द प्रयोग केलेला आहे, संचित म्हणून आहे, कधी प्रारब्धाला संचित शब्द वापरलाय, पण विशेषत्वाने अशा ह्या 3 कर्मांचा विनियोग आहे. म्हणून कर्म ब्रह्मार्पण करायचं, फलधारण करून फलाची इच्छा करून करायचंच नाही, सुखदुःख होणारच नाही. हे वर्म चुकल्यामुळे त्या ठिकाणी, आणि म्हणून हा उपदेश करतात की व्यवसाय निमित्त, व्यवसाय सुद्धा निमित्त आहे. नोकरी धंदा प्रयत्न हे काय निमित्त आहे, व्यवसाय निमित्त, आणि फळ देतसे संचित. तुम्हाला फळ देते ते संचित कर्म देते, आणि तुमचा व्यवसाय सुद्धा निमित्त आहे. आणि मग तुम्हाला प्रारब्धवाद या दृष्टिकोनातून जो सांगितला, याचा जो संबंध सांगितला साधू संतांनी, या दृष्टिकोनातून कर्माची 5 कारणं आहे, कर्म निर्माण होण्याची 5 कारणं कोणती? 18व्या अध्यायामध्ये त्याची 5 कारणं सांगितली. आता तो विषय आपण इथे पाहणार नाही. विषयाला अनुसरून जेव्हा पुढे कर्माचा काही संबंधाने विषय आला की आपण त्या वेळेला सविस्तर पाहू. इथे काय आवश्यकता आहे त्याचं? इथे चाललेला विषयच घ्यायचा आपल्याला, दुसरा विषय घेण्याकरता वेगवेगळ्या प्रकरणामधून ज्या ज्या पद्धतीने विषय येतो त्या त्या वेळेला तो विषय घेतला जाईल. इथे घेण्याची काही आवश्यकता आपल्याला नाही. चला, फक्त इथे एक ध्यानात ठेवायचे, देह तवासे भोगाची आधी. माऊलींचा प्रभाव सांगतो. मनुष्य जाणी जे झाड जाणी जे फुले, आणि मनुष्य जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. काय म्हणतात माऊली ज्ञानोबा? मागच्या जन्मात तुम्ही काय होता हे तुमच्या आता जे भोग भोगता ना, सुखी दुःखी आहेत ना, त्याच्यावरून अंदाज करायचं मागचं कर्म आपलं कसं असेल. मागचं कर्म तर आता तुम्हाला सुख दुःखाला कारणीभूत आहे, आता करता येते नाही अजून, त्याच्यावरून समजायचं. किंवा भाग्याला महत्व देताना एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये आली. भाग्य आठवती कोणाला भाग्याला महत्व देणारे ओवी? पडतरी का आठवते का? हा हा, शाबास. हा, भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जात आपैसे घररी गे. पा, तुमच्या घरात संपत्ती यायची जी कारण मीमांसा माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ते म्हणतात भाग्याचे आणि भडसे आणि उद्यमाचे आणि मिसे. मिस या शब्दाचा अर्थ काय? निमित्त. मिस म्हणजे काय? निमित्त. व्यवसाय निमित्त, फळ देतसे संचित, असं जसं तुकोबाराय म्हणतात तसं माऊली ज्ञानोबारांचे हे ठाम मत आहे. तुकोबारायांनी सुद्धा माऊलींच्या मताला अनुसरून मत मांडले, त्यांच्या विचाराशी एकरूप होते ते, आणि म्हणून तेच मत मांडले. 12वं शतक पुढं, 11वं शतक संपण्याचा काळ पुढे, 16वं शतक पुढं, पण विचार मात्र एकच पक्का आहे, अनुभव मात्र दोन्ही संतांचा सारखाच आहे.
तुकोबाराय म्हणतात व्यवसाय निमित्त फळ देत तसे संकीर्तन तुको माऊली ज्ञानोबाराय बी म्हणतात का भाग्याचे निवडसे उद्यमाचे निमिषे उद्योग निमित्त आहे आणि भाग्य असावं लागतं. म्हणजे तुम्ही आता जे भोगता ही मागचं आहे त्यालाच भाग्य म्हणतात. भाग्य आणि संपत्ती जाता पैसे घरावी या दृष्टिकोनातून इथे हे प्रमाण आले की देह तवासे भोगाची आधी. अरे कशाच्या आधी नाही भोगाच्या आधी म्हणजे प्रारब्धाची. भोगाला सुद्धा प्रारब्ध हे नाव आहे. तुम्हाला सांगतो एका प्रमाणात आले तुटे भव रोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुटे भव रोग संचित क्रियमान भोग म्हणजे संचित क्रियमान आणि भोग हा शब्द कशाला आलेला आहे प्रारब्धाला. म्हणून या ठिकाणी म्हटलंय देहतवासे भोगाचे अधीन म्हणजे कशाच्या अधीन आहे प्रारब्ध कर्माच्या अधीन तुमचा हा देह चाललेला आहे. याचे सुख क्षीण क्षणभंगुर आणि म्हणून ह्याच्यापासून मिळणारं कर्मापासून मिळणारं सुख जे आहे हे कसं आहे क्षणभंगुर आहे. कारण तुम्ही अगोदर ज्या प्रकारातलं कर्म केलेलं असेल त्याचं फल ते आहे आणि त्याचं फल संपलं की संपलं ते कर्म गेलं बाजूला. म्हणजे तुमच्या संचिता ते क्षणभंगुर आहेत की नाही ते भोग सगळे भोग इथून तिथून क्षणभंगुर आहे. अविनाश जोडी देवापायी भावन कल्याणाची भाव सगळे. आणि खरं तर अविनाश असा परमात्मा तो या ठिकाणी जोडायचा आहे. आपलं कल्याण त्याच्यामध्ये होणारे या देहाच्या मागे लागू नका. देव प्रारब्धाच्या अधीन देहतवासी भोगाच्या अधीन त्याचे सुख क्षीण क्षणभंगुर. कारण हे जे सुख आहे देहाच्या माध्यमातून प्राप्त होणारं जे सुख आहे भौतिक सुख ज्याला आपण म्हणतो विषयक सुख जे आहे हे कशाच्या अधीन आहे. आम्हाला कोणतं सुख पाहिजे अविनाश अशा प्रकारचं सुख पाहिजे आणि ते सुख परमात्म्याजवळ आहे. म्हणून अविनाश जोडी देवाची हे पाय म्हणून त्याच्या पायाजवळ चढा आणि मग तुम्हाला त्या अविनाश सुखाची प्राप्ती होईल. क्षणभंगुर सुख काय उपयोगाचं. या अर्थाने देहाचा संबंध इथे सांगितलं की देह तवासे भोगाचे अधीन. म्हणून काय करा त्याग तरी ऐसा करा अहंकार दंडावे. याला खरा त्याग देहांकाराचा त्याग करा. मग तो जर नाही केला माऊली म्हणतात घरदार ओखटी तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. एक दृष्टांत मी नेहमी सांगत असतो. एकदा साताऱ्याकडे एका गावामध्ये कीर्तन करता जायचे कीर्तन सेवी करता. त्या ग्रस्तांनी सांगितलं अमुक अमुक एसटी पकडून इथे या. मी तिथे येतो रोडला तिथून 2 किलोमीटर आपल्याला चालत जायचे आमच्या गावात. त्या वेळेप्रमाणे ती एसटी पकडून मी तिथे आलो. ते ग्रस्त मला न्यायला आले. आपले साधकच होते. त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी मी चालू लागलो. 1 किलोमीटर चालत आल्यानंतर आता 1 किलोमीटर गाव राहिले पण रस्त्याच्या कडेला आणि त्या ठिकाणी त्या ग्रस्ताची शेती होती आणि खूप अंतरावरती तिकडे ती जनावर गाई म्हशी चरत होत्या. कोणी नव्हतं त्यांच्याकडे गुराखी मोकळी चरत होती. मला म्हटलं बाबा जरा थांबा. तो गेला आणि त्या जनावरांना बाजूला हुसकून बऱ्याच लांब अंतरावर हुसकून परत माझ्या बरोबर आला आणि मग आम्ही पुढे चालू लागलो. गेलो त्या ठिकाणी कीर्तन सेवा झाली. पुन्हा दुसऱ्या दिवशी मी घरी गेलो. 1 वर्षानंतरचा काळ तोच काळ तेच गाव 30 तारीख तीच एसटी तोच ग्रस्त तोच साधक. तिथून चालत पुन्हा आलो 1 किलोमीटर पर्यंत. तर तिथे मला आठवलं गेल्या वर्षी इथे मला थांबायला सांगून यांनी जनावर हुसकलेली होती. आता त्या शेतामध्ये तीच जनावर त्या ठिकाणी अक्षरशः चरत होती धुमाकूळ घालत होती. पण हा ग्रस्त काही म्हणला नाही माझ्या बरोबर चालू लागला. तेव्हा मी त्याला विचारलं काय रे बाबा गेल्या वर्षी आपण इथं आलो त्यावेळेला ही जनावरं दूर चरत असलेली तू हुसकून लावली मग आपण चालू लागलो आणि आता इथं जनावरांनी सगळा धुमाकूळ घातलाय या पिकात त्यांना हुसकलं नाही. तो एका वाक्यात बोलला म्हणला बाबा गेल्या वर्षी ती जमीन आपली होती आणि या वर्षी खरेदी दिली दुसऱ्याला. काय झालं आता काय आता जनावर चरू नाही तर अजून काय हो त्याचा आपलेपणा निघाला ना त्याच्यातला. माझी शेती आपलेपणा राहिला नाही खरेदी दुसऱ्याला दिल्यावर. मग खरेदी दिल्यावर एवढा परिणाम होतो. मग चित्तामध्ये जर आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती जर दृढ झाला तर कोणती गोष्ट तुम्हाला दुःख देईल. जगात आहे कोण तुम्हाला दुःख देणार. जगात दुःखच नाही. साधू संत म्हणतात तुम्ही जडवून घेतलंय. कुणी जडवून घेतलंय ममत्व कोणी धारण केलं. देहाच्या ठिकाणी अहमत्व कोणी धारण केलं आपण आणि देहाच्या संबंधांवरती ममत्व धारण केलं. बरोबर
आता मला सांगा, आता अफगाणिस्तानमध्ये जी काही त्या ठिकाणी तालिबानाने जी काही गडबड चालवली, मला त्याच्यातून ते बाकीच्या गोष्टीशी बोलायचं नाही. मला एक गोष्ट त्यातून जी बोलायची ती अशी का सोन्यासारखी मुलं मुली पत्नी सगळे सोडून हे संडे निघाले एक एक आपला जीव वाचवायला. त्यांचं हे वागणं बरोबर आहे का? हैवानांच्या हातामध्ये देऊन त्यांना. आणि तुम्ही मला सांगा, मी मुद्दाम विरोधाभासातलं उदाहरण घेतलं, तेही बरोबर नाही. आणि एवढं आसक्त व्हायचं नाही त्यांच्या ठिकाणी, आपण जे एवढं आसक्त झालो हेही तरी बरोबर आहे का? प्राणपणाने त्यांचं रक्षण करणं हा आपला धर्म आहे. त्यांना नाही हैवानांना धर्म कळणं. पण तो धर्म आचरत असताना अंतःकरणात मात्र आपला स्वधर्म ज्याला म्हणतात तो आपण जागृत ठेवला पाहिजे. ऋणानुबंधाने ही माझी म्हणतोय मी, काही कर्माने माझ्या जवळ आलेले, वास्तविक यांचा माझा काही संबंध नाही. पण याचा अर्थ यांचा माझा असा संबंध नाही तोडायचा जसा ह्या अफगाणिस्तानवाल्यांनी हे सोडलाय, असा नाही. लढायचं क्षत्रिय वृत्तीनं. अन्याय आहे ना ते, अन्याय म्हणून लढायचं, अन्याय म्हणून जरूर लढायचं, आपलेपणा म्हणून नाही. ममत्व तर सोडायचं. इथे ममत्वामुळे तर लढायला तयार नाही ना अर्जुन. मला सांगा, अर्जुन लढायला कशामुळे तयार नाही? तुम्हाला लढायचा उपदेश आहे, तुमच्यावर प्रसंग जर आला असा, अरे मग आपल्या करता लढताय ना तुम्ही. आपल्या कुटुंबावर आपलाच प्रसंग आला तर आपण आपला जीव देऊ ना, आपल्या करताय ना, मग देशासाठी नाही लढत. एवढाच फरक आहे परमार्थामध्ये, दुसरं काय. हा प्रॉब्लेम सर्व जगाचा आहे, सर्व जग माझं आहे, मी या जगताचा आहे. यात कोणालाही अन्याय झाला तर मी सहन करणार नाही, जर माझ्या कुटुंबाला अन्याय झाला तर मी सहन नाही करणार. आणि हीच भूमिका जर आमची देशाबद्दल असेल, हीच परमात्मा तत्वाबद्दल असेल, काय झालं काय मग बरोबर. पण तशी आहे का आमची भूमिका? आमच्यामध्ये आपोपर भाग, आमच्या त्रास झालेला नाही का, म्हणजे मोह आहे. आणि मोहामुळेच लढत अर्जुन. हे माझे आणि यांना मारल्यानंतर मला पाप होईल. यांनी किती उपकार केले माझ्यावर, हा पार्थ द्रोणाचा केला. मला घडवलंय कोणी? द्रोणाचार्याने घडवलं. त्या गुरुवर शस्त्र धरून हो मारावं लागल, उडवावं लागल, गुरु असला तर. न मानी तैसे गुरुचे वचन. कोणाच्या बाजूने गुरु? अधर्माच्या. तुम्ही गुरु केलाय धर्म करता का अधर्म करता? गुरु बी बिघडू शकतो, अधर्माच्या बाजूने जाऊ शकतो. अपवाद म्हणून का द्रोणाचार्यांचं उदाहरण आहे, भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. आणि तुम्ही जर सत्य तत्वाला भजत असाल, सत्य गुरुला, त्या ध्यानात त्या बरं का, सत्य गुरु राय कृपा मज केली, याचा अर्थ तत्वदर्शक वाक्य येते, देहदर्शक नाही. श्री गुरुला देहदर्शी समजून, देहधारी जर समजून त्या ठिकाणी जर कधी प्रसंग असा जर आलाय, हा देहधारीला गुरु समजून आणि तत्वदृष्टीनं, तेव्हा तत्वदृष्टीनं गुरुला सुद्धा मारायला सांगितले. तत्वदृष्टीनं चुकलेले अधर्माची बाजू घेतो गुरुने, अधर्माची बाजू द्यावी. पुढं म्हणजे अर्जुन बघायचं, भीष्मा पितामह भीष्म असेल कोणी, तुझ्या कुळाची कुळ धारक असतील, काही बी असेल, चालणार नाही. अधर्माच्या बाजूने गेले पुढं. हा भेद आपल्याला समजून घे. आणि म्हणून या ठिकाणी देह तव असे प्रारब्धाधीन, याचा मी काशीन वाहू भार, सर्व माझा काळ तुझिया चिंतनी, कायावाच्या म्हणी इच्छितसी. वरील प्रमाण तेच झालं होतं तुकोबारांचं प्रमाण. देह तवासे भोगाचे अधीन, आणि आता देह तवासे प्रारब्ध अधीन, याचा मी काशीन वाहू भार. भक्तामध्ये आणि अभक्तामध्ये हाच फरक असतो. प्रारब्धाचे भोग दोघांनाही सारखेच. कोणाला? दोघांनाही सारखेच. ज्ञानी असो अज्ञानी असो, हा अंतःकरणाचा भाव आहे तुमचा. ज्ञानी अज्ञानी, भाव अभाव, हा अंतःकरणाचा भाव. शरीराचे जे कर्माचे भोग शरीराला भोगायचे. मग भक्तामध्ये आणि त्या अभक्तामध्ये फरक काय आहे? अभक्ताला त्रास होतो त्याचा, आणि भक्त काय करतो, ते त्या ठिकाणी जो देह आहे तो प्रारब्धावरती ठेवून देतो, आणि त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी आनंदात राहतो. देहाचं सुख दुःख माझं नाही, मी देह नाही, देहाची सुख दुःख माझी नाही, मी आत्मस्वरूप आहे, ब्रह्मास्मी, आणि ब्रह्माला कोणतंही सुख दुःख नाही. मग अशी मी बोलून गेलो, जगात दुःखच नाही. काय बोलून, आणि जे काही दुःख आहे, सुख दुःख आहे, ते ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आहे.
आणि तुम्ही जर देह प्रारब्धाच्या सर्वे सुखिना पिसंतु सर्वे संतो निरामया. त्याच्यामध्ये काय मा कश्चित दुःख मापणूयात, त्या श्लोकामध्ये काय सांगितलं, मला दुःखच कुठे, सर्व सुखरूप आहे. हा बदल आतला आहे, ज्याच्यामध्ये सुखरूपता ज्याच्या वृत्तीमध्ये आली, तुमची वृत्ती बदला, तुमच्या वृत्तीतला बदल हा तुम्हाला सुखाला कारणीभूत ठरेल. तुमच्या वृत्तीत बदल जर झाला नाही, म्हणून सकारात्मक वृत्ती ठेवायची. जे जे घडतं त्याच्यामध्ये अंतःकरण विरुद्ध घडलं, कर्माचं फल आहे ते, तर तेही ऍक्सेप्ट करा, स्वीकारायला शिका. स्वीकाराची जादू, पहिलं स्वीकारा. आपण पहिलं तर ते स्वीकारतच नाही. जो भोग समोर आलाय ना तो पहिला स्वीकारा. अंतःकरणाने एकदा स्वीकारला, हा आता माझ्यावर हा प्रसंग आलाय, मला इथे लढायचं किंवा मला इथे आता हे भोगायचंच आहे, मग ते सुख असू नाही तर दुःख असू, हे पहिलं अंतःकरणाने स्वीकारलं का, मग ते लगेच जजमेंट तयार करतात, आता त्याच्याशी कसं लढायचं. पण आता आता हातपायच गाळून घेतले, स्वीकारायचं नाही, नको मला हे दुःख, नको मला हे दुःख, तर अजूनच होणार आहे. समोरून तुमच्यावर हल्ला होतोय, स्वीकारा ना, आता होतोय ना, दिसतोय ना सरळ, पहिला अंतःकरणाने स्वीकारा, आता माझ्यावर हल्ला होतो. स्वीकाराची जादू आहे बरं का. आता माझ्यावर हल्ला होतो, हल्ला होतोय म्हणल्यावर सगळी इंद्रिय लगेच तयार होणार, तुमच्या पद्धतीने फाईट करायला तयार होणार. पण आता कसं व्हायचं, पडलं तिथं मेलच. आणि परमात्मा धीर कोणाला देतो, कोणाला नाही, त्याच्या भितऱ्यांना त्यांना नाही देत. हा लढणारांना तो फाईट करेल त्याच्याशी, त्यांना किंवा भक्तांना त्या ठिकाणी. म्हणून भक्त हा त्या ठिकाणी भगवंतावर आपला सर्व विश्वास त्याचा भगवंतावर असतो, तो करील तसं होईल. आणि ज्ञानी काय म्हणतो, ज्ञानाची भूमिका अशी आहे की हे कर्म आणि त्या कर्माची फल, त्याचं जसं काही केलं असेल ते भोग त्याची प्राप्त आपल्याला झाल्यानंतर भोगावेच लागली. त्यामुळे ज्ञानाच्या हा जो संबंध असा आहे, आणि भक्त ईश्वरावर त्या ठिकाणी टाकून देतो, भक्ताचा ज्ञानाचा एवढाच फक्त फरक. म्हणून देह हा प्रारब्धाच्या आधीने मी त्याचा शिन कशाला वाहू, तुझा सर्व माझा काळ तुझी या चिंतनी, काया वाचा असे. आणि या दृष्टिकोनातून माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, घरदार वखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. याच्या कर्माचा विचार कर, शरीर आणि शरीराच्या कर्माचा, त्याच्या अधिष्ठानाचा विचार कर, मग तुला कळेल सुख दुःख कोणाला आहे. पुढे म्हणतात, मागणी मागताना म्हणतात, तुम्हाला देह तुझ्या पायी ठेवणी झालो होत राई, आता माझ्या जीवा करणे ते तरी देवा. मी त्या ठिकाणी माझा देह तुझ्या चरणी ठेवलेला आहे, आणि उतराई होण्याकरता का, तसं तू तुझ्या कृपेमधून उतराई होता येणार नाही. पण काय द्यावं, म्हणून द्यायचं झालं तर खरंच देहच द्यावा, माणसाने जीवच द्यावा देवाला, दुसरं संतांना दुसरं काय देऊ शकतो तुम्ही. बरं जीव तरी खरा आहे काय, तुम्ही श्रीगुरूला आणि देवाला काहीच देऊ शकत नाही, आपण काहीच देऊ शकत नाही, काहीच. असे याने तुझी पूजा करू केशव राजा, हाची संदेह पेढी माझा. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझी, तूच निर्माण केले पाणी, तेथे माझे देवा काय व्हायचे. तुमचं काय आहे देवाला देण्याकरता, तुमचं स्वतःच काय आहे, जेवढं त्यांनी निर्माण केले ते सृष्टीतलं त्याला देतो. तुमचं आपलं असं काय आहे, फक्त अहंकार आहे, आणि तोच नेमका देवाला देत नाही. तो द्या, बघ देव प्रसन्न होईल. द्यायचं तर काय करा, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुनी भगवंती, पुनरपि संस्कृती येणे नाही. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहं भक्तु पौरुत मश्नामि प्रयतात्मनः. मला भाव महत्वाचा आहे का, हे पत्रं पुष्पं फलन मिळत नाही का, काय त्याला हे मिळत नाही का, मग परत आम्ही ते त्या ठिकाणी एक भाव पाहिला देवानी. काय पाहिला त्याच्यात, पत्र कोणी दिलं, द्रौपदीने दिलं. दुर्वासांना सांगितलं कौरवांनी यांना छळायला जायचं. ती दुर्वास ऋषी ज्या वेळेला आले, द्रौपदीला एक थाळी दिलेली होती, कृष्ण अन्नपूर्णा माता होती ती थाळी.
ती थाळी जोपर्यंत त्या ठिकाणी धुवून स्वच्छ करून ठेवली नाही तोपर्यंत तुम्ही जे जे मागाल ते अन्न त्या ठिकाणी ती थाळी देत होती. आणि त्या ठिकाणी आता ते ताट धुवून ठेवल्यानंतर, आणि ही वर्म माहित होतं दुर्वास मुनी ज्या वेळेला तिने द्रौपदीची थाळी धुवून वरती ठेवली आणि त्यावेळेला दुर्वास मुनी आले भोजन मागायला. आता काय करायचं, येतो मी स्नान करून तोपर्यंत भोजनाची तयारी करा सांगून गेली. आता काय, मग तिने आपल्या सखा असणारा श्रीकृष्ण त्याला हाक, कृष्णावरी लवकरी संकट पडले भारी, हरी तू आमोचा काही वारी आले विघ्ननी वारी, कृष्णा धावरे. तिकडून तिकडून हात म्हणजे लगेच आला, म्हटल्याबरोबर आला, कारण भाव तेवढा होता. जेवाय बसलो होतो, पण अशा भक्ताने हाक मारली म्हणल्यानंतर ताबडतोब तिथे आला. आल्याबरोबर म्हणतो, ताई काय काम आहे? ती सांगायच्या आत तोच म्हणतोय, पहिलं मला काहीतरी खायला दे आणि मग तुझं काय काम आहे ते सांगा. आता तर काम नको सांगू, पहिलं खायला. देव पहिलं काय करतो, घेतो आणि मग देतो. काय करतो, पहिला घेतो आणि मग देतो. काय घेतो? भाव तुमचा. पतित पावन नाम ऐकूनी आलो मी द्वारा, पतित पावन नव्हे स्मरुनी जातो माघारा, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, आय धरुणी देवा तुझे कृपणाचे द्वार. पहिला घेतो आणि मग देतो. तसं संत तर काहीच घेत नाही, ते देण्याच काम करतात. काय घेतात का आपलं? देव तरी पहिला घेतो आणि मग देतो. त्या पद्धतीनं मी तुला बोललो त्याच दुर्वास मुनी आता थोड्या वेळा स्नान करून येणार आहे यमुनेवरून, त्यांना जेवणाची तयारी करायची, थाळी धुवून ठेवली. आता मला प्रश्न पडला काय करू, सत्व जातील घेऊन. कृष्ण भगवंत म्हटलं, काहीतरी तू खायला त्याशिवाय मला सुचणारच, पोटात काय असेल मला सुचत नाही. तोच गेला आपण ती थाळी पाहू लागला काहीतरी असं, आणि भाजीचं पान एवढं एवढं राहिलेलं, हे त्यानेच निर्माण केलं. राहिलं कशाचं, चांगलं स्वच्छ धुवून ठेवली होती. काय खोटं होतं तुम्ही, ते काय भाजीचं पाणी एवढ्यात पोट भरत तुझं? लई जाणं म्हणजे भाजीचं पान, भक्तीपूर्वक भावपूर्वक दिलेलं भाजीचं एक पान सुद्धा भगवंताला संतुष्ट करत. ते घेतलं, खाल्लं, तृप्तीचा ढेकर दिला. बोला का काय काम म्हणजे असं असं काम. दुर्वास मुनीला बोला म्हणले, किती दुर्वास येतात, तू घाबरूच नको. असं पत्र पुष्प कोणी दिलं? गजेंद्राने दिलं. गजेंद्र आणि नकुल या दोघांमध्ये वैर होते. श्रीमद भागवतात सुंदर कथा आली, मागील पूर्वजन्माचा वैर त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी कधी बी एखादा माणूस मेला तर त्याच्याबद्दलचं वैर असेल आपल्यानंतर, कारण ते काढून टाकावं. नाहीतर ती जर त्याच्याबरोबर थोड्या काळाने तुमचं आपलं मरण झाल्यानंतर पुन्हा मग साप आणि मुंगूस व्हावं लागत. ज्ञानेश्वरी सांगितले, एक होईल साप, एक होईल मुंगूस, आणि चालले त्यांची. किती वेळेला मारायचं तर कोणीही मरत नाही, त्या दोघांमध्ये कोणीच मरत. पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, त्या एकाच देहामध्ये दोघांचे चालते दुनिया. ते व्हायचं नसेल ना तर कोणी व्यक्ती आपली जर आपण कोणाच्या व्यक्तीला तिरस्कार द्वेष मत्सर करत असू ना, ती जर तिने देह ठेवला त्याच्याबरोबरच आपण सोडून द्यायचं, परत धरायचं नाही. नाही तर आपणही जन्माला जाणार, ती कुठे गेली असेल तिथं. नाही ती गेली मुंगूस म्हणून तुम्ही गेला, आपण साप म्हणून. त्यामुळे आपल्या हिता करता. आणि मग तो ऋषीच्या शापाने, आता सविस्तर कथा सांगत नाही, एक हत्ती झाला आणि मोठा मगर झाला, आणि त्या तळ्यामध्ये ज्या वेळेला पाणी प्यायचं आपल्या कुटुंबात आला त्यावेळेला त्या नकराने ते संधी साधून त्याचा पाय लागला. कितीही प्रयत्न करून सुटेना. सर्व कुटुंब त्या ठिकाणी त्या एकमेकाच्या शेपटीला धरून अशी ओढायला लागले, पण पाण्यामध्ये त्यांचं काही बळ चाले ना. हत्तीचं बळ जमिनीवर चालतं, पण पाण्यात पुढे, पाण्यात जलचर प्राण्याचं बळ चालत नाही चालत. मग त्याने एकच, आता सुटका नाही, कटाळी हिंमत गेली. असते असतील नाश्त्याचा टाइम झाल्यावर, जेवायचा टाइम झाला, म्हणून हरविन कोणी नाही सोडविता पुत्र बंधू मानत संकट.
गेले एक एक निघून या काही मार्ग ओळख पाहायला असं तर या काही नाही मार्ग. आणि मग त्याने निश्चय केला, देवा तुझ्याशिवाय कोण, या ब्रह्मांडाचा चालक कोणी तरी. आणि तिथे एक ब्रह्मकमळ होतं, त्या सोंडेनं उचलून त्याच्या दिशेने फेकलं. वैकुंठामध्ये भोजन करणारा परमात्मा लगेच तिथून निघाला. तिथं रुक्मिणी विचारते काय झालं, तो हत्ती म्हणेपर्यंत म्हणताना तिथे होता आणि ती शब्द उच्चारायला हत्ती जवळ. हा काही लक्ष्मी, ती काही गजरात. एवढ्या वेगानं तिथे आला, गरुड मागून धापा टाकत आला. म्हणजे मला सांगायचं का नाही कुठे जायचं, तुझ्या गतीने आलं असतं तर इथं गजेंद्रचं इथं मेलं असतं. आणि मग तिथे येऊन त्या नकराच्या त्याची सुटका केली. हा भाग म्हणजे त्याने भावपूर्वक दिलेलं पुष्प, पत्र पुष्पम फलम, फल कोणी दिलं, शबरीने दिलं. एरे एरे तू माझा राम राया, भोळ्या शबरीची भोळी ही माया. एरे एरे तू माझा राम राया, ऐका महिमावडीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. मग ती तुम्हाला कथा माहितीच आहे. म्हणजे तिचा भाव पाहिला आहे. आणि तो कोणी दिलं, पाणी रंती देवानं दिलं. ब्राह्मणाच्या रूपाने भगवंत त्याची परीक्षा पाहायला आली. जे माधुकरी मागून मिळालेले त्या ब्राह्मणाला 2 भाकरी असतील, ते आपल्या कुटुंबाला आणि त्यांना ते खात असताना तिथे एक ब्राह्मण रूपाने आला भिक्षू, मला काहीतरी. त्याने आपली शिदोरी त्याला दिली. तेवढ्यात भागत नाही अजून. मग त्यांनी कुटुंबातली त्यांची बी शिदोरी त्याला दिली. आपण फक्त पाणी पिऊन राहू. पाणी बी त्यांच्याकडे प्रवासात होते, मोजकत होत. आता पाणी पिऊ सगळे मिळून म्हटले का मला पाणी द्या ना पहिले, नंतर तुम्ही द्या. त्यांनी सगळं पिऊन घे अशी परीक्षा पाहिली. पण तरीही त्यांनी त्याला दिलं. मग त्या पाण्याने, रंती देवाने दिलेल्या पाण्याने भगवान परमात्मा संतुष्ट झाले. म्हणून म्हटलं पत्रम पुष्पम फलम तो योमी भक्त्या प्रयच्छति, जो भक्तीपूर्वक मला अर्पण करील, भावपूर्वक मला अर्पण करील, त्याला त्या ठिकाणी मी सर्वस्व माझं देतो. हो, हे सुदाम देवाचे फके मारी कोरडी. आणि तेवढ्या खात असताना रुक्मिणीने येऊन हात धरला. म्हणले थोडेसे खाल्ले, थोडं एवढं जर सगळे पुढे खाल्ली तर त्रिभुवन आम्हाला सुद्धा त्या सुदाम देवाला हात देऊन टाकी. तिला स्वभाव माहित आहे, तिने हात धरला. तरी पण तेवढ्याशा पोयासाठी त्यांनी सगळा गाव त्याला सोनियाचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटी लागी लागा. शुद्ध भाव देखोनी या, गाव सोनियाचा दिलागा. विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो गा. भगवंताला फक्त भाव पाहिजे. भक्ती आणि भावार्थाचा जेणे गुंफेला असेला, विठोबा दाताराच्या घरा उचित गेला. मग उशीर न लागता तुम्हाला जन्मा वेगळा केला. काय पाहिजे त्याला, फक्त भाव पाहिजे, दुसरं काही नको. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबारा म्हणतात की देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराई. तुझ्या चरणावरती माझा ठेवून मी उतराई झालेलो आहे. आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. आता तुला काय करायचं त्याचं ते कर. देहाबद्दलचा मिथ्यात्वाचा निश्चय. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात घरदार उकटे ते जीवनसी, तरी शरीरा एवढे जाड त्याचा त्याग करणं. पुढे म्हणलेले देह निरसे तरी बोलावया नुरे उरी. एकदा देहाचं निरसन झालं, मी देह नाही, देहाचं मिथ्यात्व कळलं, मग बोलायला काही राहिलंच नाही. एर वाचीचे वागदाळ अलंका परते बोल. मुख्य देहाचं निरसन. देहाच्या निराशी पाविजे या ठाया. भगवंताला ची प्राप्ती करून घ्यायची ना, देहाचं निरसन करा. देह बुद्धी वसे जय
मी होतो आमचे सन्मान होता त्यांची मान महात्म्याची खाली खाली उभी राहा पाण्याची सुद्धा हे नाही जशी चोर धरून आणलाय असं असावं असं प्रमाण बी ज्ञानेश्वरीमध्ये आपलं सन्मानाच्या वेळेला असा आकडून बसला असा संकुचित झाला पाहिजे आणि खाली पाक बसला पाहिजे कोणी जरी या देहाचा सन्मान करे हे पुरे यथार्थ लक्षण त्या महात्म्यामध्ये पाहायला भेटते देह भाव आम्ही राहिलो ठेवणी निवांत चरणी विठोबाच्या आमच्या हिताचा जाणून पाहून तोची पुढे देव करीत असे आम्ही आमचा देवभाव पूर्णपणे काय केलेला आहे त्याच्या चरणावर देहभाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला म्हणून घरदार वखटे तेजी मनसी तरी शरीरा एवढे जाड काय त्यागायला सांगितले साधू संत काय उपदेश करतात किती प्रमाण पाहावं त्याची देहाचं पुन्हा स्वरूप सांगताना देह मृत्याची भातुके कळो आले कौतुक हे मृत्यूचं खाद्य आहे हे देह म्हणजे मृत्यूचं खाद्य आहे काय मानी येले सारण ह्याची वाटते आश्चर्य काय तुम्ही त्याला मला तर मोठं आश्चर्य वाटतं यालाच सर्वस्व मानून बसले तुम्ही अख्खं जीवन त्याच्या पाय घालून बसले त्याच्याच गरजा पुरवत बसले त्याच्या संबंधित जे असतील त्यांच्यावरच प्रेम करत बसले काय म्हणावं देह मृत्याची भातुकी कळो आले कौतिकी काय मानी येले सारण ह्याची वाटते आश्चर्य मला तर मोठं आश्चर्य वाटतं तुकोबारांनी याकरता या देहाचं तादात्म्य सोडा म्हणजे खरा यथार्थ त्याग होईल आणि जर तसं जर झालं नाही तर मग घरदार खटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड मुख्य त्याग हा काय देह अहंता त्या अहंतेने नाडिले तुका म्हणे वाया गेला की देह अहंता महत्वाची अहंता आहे महत्वाचा अहंकार महत्वाचं तादात्म्य हे सोडा आता पुढे म्हणतात माय बाप ओखटे तेजू मनसी तरी अहंकार अविद्येचे पोळ आईबापाचा त्याग करून संन्यास घ्यायला लागला आणि हे आईबाप आहेत की कधीपासून यांनी पिच्छा पुरवलेला आहे सर्व जीवयोनीमध्ये यांनी हा पिच्छा पुरवलाय कोण अहंकार आणि अविद्या अहंकार आणि अविद्या हे आईबाप ही बाप आहे अहंकार आहे बाप आणि अविद्या म्हणजे अज्ञान ही आई ही तर फार डोक्यातच आहे पक्की बरोबरच आहे अहंकार अजून सुटलेला नाही काहीतरी विशेष मानतो मला संन्यासी झाला मी ज्ञानी यांना काय कळतं मी एवढ्या सगळ्याचा त्याग केला हे काय सगळे भुलले त्याच्यामध्ये आला का अहंकार आहेच ना म्हणजे संन्यासी झाला तरी अहंकार आहे आणि अविद्याही नाही गेलेली अजून मी जे आहे हेच जर आहे तर बाकी काय अविद्येचं मूळच मी जे अविद्याची लक्षात अशी वास्तविक अविद्या येणे नव्हे जे विद्यमानाची नव्हे अमृतानुभव सांगितले अविद्या म्हणजे काय जी विद्यमानच नाही हे आपली तोंडे अविद्या सांगत असेल हे आपल्या तोंडानेच अविद्या आपली व्याख्या सांगते अविद्या जी विद्यमान नाही ती म्हणजे काल्पनिक आहे मिथ्या आहे आणि त्या अविद्येचं त्या ठिकाणी अविद्येच्या निदा 18 अध्याय विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणे जो आणि जन्म जन्मांतरापासून ह्या अविद्येनं नाडलं मी दे आहे देहाच्या संबंधाने माझे आहे की याला जन्म कोणी दिला अविद्येने दिला ही आई आहे आपली सगळ्या गोष्टीची मूळ मग या अविद्येचा त्याग करायचा अहंकार कोणाला कशाचा मुख्य अहंकार तर देह अहंकार आहे मग देह अहंकाराच्या नंतर अजून इतर मग अहंकार बळाचा अहंकार आहे देह धन मान बळे नाठविसी देवा धनाचा अहंकार मानाचा अहंकार कुणीतरी आहे बळाचा अहंकार तरुणपणामध्ये माझ्यासारखा कोणी मला कोणाची गरज आहे काय कळलं लय लांब नाही जरा तरुण पण वसरणार आहे थोड्या दिवसानंतर मध्यान्ह काळ वसरणार आहे संध्याकाळ होईल तुझी आयुष्याची तेव्हा कळेल मग सगळे साधेन हे सगळे दुखायला लागलं मग गरज वाटते कोणीतरी असतं बरं झालं असतं तेव्हा तर म्हणत होता मला कोणाची गरज नाही आता का म्हणायला लागला कसं बदल अहंकार जे अहंकार आहे कोणाला विद्येचा अहंकार आहे विद्येचा ताठा आहे कोणाला धनाचा आहे कोणाला सत्तेचा आहे सत्तानी तर फार नंगानाच चालवलाय सत्तेने या जगामध्ये जर पाहिलं तर काय आहे त्या तालिबांनी माणसं ही माणसं आहेत काही
आताच्या काळातले हे कलियुगातले हे राक्षस आहेत, त्या काळात जे राक्षस होतील त्यांच्याकरता अवतार घेतला, सांगा ना. आणि यांचं प्लॅन आहे, काय करायचं, प्लॅन काय आहे, हे सगळं ढोंग आहे, नाटक आहे. बातम्या पसरवतात, कापले का नाही माहिती बी नाही, तिथून काढायची आणि इकडे दुसऱ्या देशाकडे पाठवायची. असंच अख्ख्या जगावर आदिराजे यांनी केलेले आहे. मग देईल जो, मग शरणागत झालं, पहिलं शरणागत, आम्हाला शरणागती द्यावं. मग मानवता अधिकारावाले पडलेले आहेत आपल्या देशामध्ये भरपूर, त्यांची बाजू घेणारे. या देशात जन्माला येऊन ते पस्तावले, इथं संरक्षित नाही, सुरक्षित नाही आम्ही. मग जा ना आता अफगाणिस्तानमध्ये मस्त सुरक्षित राहा ना तिथं, आता नाही जायची, उलट त्यांना बोलवतात तिथून. पंतप्रधानांनी त्यांना इथं शरणार्थी म्हणून घेतलं पाहिजे. कशाला घेतलं पाहिजे, पहिले शरणार्थी म्हणून घ्या म्हणतील, नंतर आम्हाला तुमची नागरिकता द्या म्हणतील, नंतर म्हणतील हे काय हिंदुस्थान कोणाच्या बापाचा नाही. म्हणजे ही चाल आहे सगळी. एकही मुस्लिम देश त्यांना शरणार्थी देत नाही, का बरं? मग त्याने मुस्लिम धर्म सोडावा, हिंदू व्हावं, यावं इथे, स्वागत करेल हिंदू सगळ्यांचं. मला वाटतं पंतप्रधान नक्कीच स्वागत करतील, या आम्ही तरतूद करतो तुमची राहण्याची सगळी काही देशामध्ये. वंजार जमीन भरपूर पडलेली आहे, पाण्याची व्यवस्था करून देऊ, काय असेल तिथे तुम्ही राहा, मेहनत करा, देतो. नाही येणार, नाटक आहे सगळे. काय शरणार्थींना जागा देऊन देशाची कंडिशन काय झाली, केवढा मोठा हा भारत देश होता, कुठपर्यंत होता, अफगाणिस्तान आपल्या देशात होता, पाकिस्तान, इराण पर्यंत भारत देश होता. तुमचं त्या अफगाणिस्तानातलीच होती ना ही गांधारी. पांडव काळामध्ये ही धृतराष्ट्राची पत्नी गांधारी ही काबूलची, कंदाहार, काबूलच्या जवळच कंदाहार आहे, तिथली ही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता इथून कुठली आज विचार करा, इथून पुढची कंडिशन आपल्याला खूप विचार करा, हिंदूंना खूप विचार करा. हे काय तुम्ही सत्संग करू शकता काय असं इथे, हे जे आपले परमार्थ आपण हा करू शकणार आहे? मला वाटतं तो काळ आलाय का काय आपल्याला शिकवण्याकरता देवानी तर ही गोष्ट केली नाही. खूप कठीण होईल, खूप कठीण होईल निश्चित. त्यांना काय, ते तर देहावर उदारच आहेत, सत्तांध झालेले. मग सत्तेचा एक अहंकार असतो, हे मी सांगतो. सत्तेचा काय असतोय, धनाचा अहंकार, धन मान, बळाचा अहंकार, हा बळाचा अहंकार आहे, पुन्हा सत्तेचा अहंकार. या पद्धतीनं हे सगळे जे अहंकार आहेत, हे अहंकारातूनच निर्माण झालेले, हे सगळे एका अहंकारातून, तादात्म्यातून निर्माण झालेले जे अहंकारातून. म्हणून असा हा अहंकार आणि ही अविद्या. मग अविद्येच्या मदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादीपणे जो, तो कशाने जागा झाला, तो महावाक्याची नावे गुरुकृपेची निथावे, माता हात ठेविला नव्हे तापटीला जैसे. ती अविद्या गेली आणि मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, हा बोध होतो. मग त्या बोधाच्या आड येणारी जी गोष्ट आहे तिचा त्याग केला नाही आणि मी संन्यासी झालो म्हणतो. कशाचा त्याग केला? घरदार ओखटे तेजू म्हणशी, शरीरा एवढे जाड, मायबाप ओखटी तेजू म्हणशी, तरी अहंकार अविद्येचे पोट. या आईबापांचा त्याग करायला पाहिजे, आईबापांचाही त्याग करावा लागतो. ही जन्म देणारे आईबाप नाही, हेच अहंकार आणि त्या ठिकाणी अविद्या, यांनाच आईबाप म्हणतात, यांचा त्याग करायचा. एका ठिकाणी आता इथे त्यांना अहंकार आणि अविद्या यांना आईबाप म्हणले, पण एका प्रमाणामध्ये तुकोबारायांनी दुसऱ्या तत्वाला आईबाप म्हणले. त्याला उपमा कोणत्याही तत्वाला, अनात्म तत्वाला उपमा कोणीही कोणत्याही पद्धतीनं देऊ शकतो, असं काही नाही. अहंकार आणि अविद्या यांनी माऊली ज्ञानोबारायांनी उपमा दिली, पण तुकोबारायांनी तिथे त्यांना अपेक्षित असणारे आईबाप वेगळ्या पद्धतीने सांगितले. ते कोणते तुम्हाला सांगितले? एका अभंगात तुकोबाराय म्हणतात, माये बापे दोन्ही जिनेची मारावी, चरण धरावे बायकोची. आता हे जर वरवर अर्थ केला तर सत्यानाशच आहे ना, वाच्यार्थ केला. आणि लक्षार्थ केलं तर कळे मायबापे कोण आणि बायको कोण. मग एका अभंगामध्ये त्याचं उत्तर आहे, दुसऱ्या इथं हा वेगळा बोलतो. दुसरा अभंग असा आहे की आशातेची माय दंभतोची बाप, मारल्याचे पाप काय असे.
आईबापा मारल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही बरं का. पण अर्धवट वाक्य ज्ञानानं आईबापांना माराल तसं नाही. जन्म देणाऱ्या आईबापांना मारायला सांगितलंय का? आशा तिची माय. तिथं कोणाला माय म्हटले? आशेला. आणि दंभ तोची बाप. दंभ म्हणजे लक्षणं आपल्या अंगी नसताना ते माझ्याकडे दम आहे लक्षण असं दाखवून याला दांभिकपणा म्हणतात, दंभ म्हणतात. माऊली ज्ञानवरायांनी या दंभाची व्याख्या करताना सांगितलं, शिष्य शास्त्रादीचे विलासी, मठमुद्राचे पैसे, घातले हाती फासगी निसंगाचे. निसंग असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कसं फाश्यामध्ये टाकतो हा दंभ पा. तिकडं बायका पोरांचा त्याग केला आणि इथं शिष्यांना जवळ केलं. मोठा आश्रम एवढे शिष्य आणि मग त्यांना खायला काय घालायचं, म्हणजे शेतीवाडी आली आश्रमाची, त्याच्यात कामं करायची आणि मग त्यांना खाऊ घालायचं त्या पोरांना. म्हणजे तिकडं हे रूपांतरच झालं ना. फक्त रूपांतर काय झालं, शिष्यांना सुद्धा पोरांसारखा सांभाळ करावा लागतो. तिकडे पोरांचा करत होता आणि शिष्यांचा सांभाळ करतोय. निसंग माणसाला सुद्धा कशी फाशात पाडायचं पहा ना. कसं आहे काळाचा फासा कसा जबरदस्त. तिकडे कोणत्या बंधनात होतो? मुलांच्या. आणि इकडे शिष्यांच्या बंधनच आहे ना. ते लोखंडाचं असतं हे सोन्याचं आहे, पण बंधनच आहे ना. शिष्य शास्त्रादीचे निविला. मग मठा मुद्राचे पैसे, मठ त्या मुद्रा मठ घातली हाती फाशी निसंगाने. म्हणायला घर झालं आणि मठ म्हणायला मठ झालं, पण दोन्ही एकच आहे. घर आणि मठात काय फरक? फरक एकच आहे का? कर्माचा फरक आहे एवढंच. बाकीचं काय? इथं काय तकलीफ नाही, मठामध्ये तकलीफ आहे का? काही नाही. भजन करायचंय फक्त आणि भोजन करायचं, दुसरं काय काम? भजन आणि भोजन सोडून दुसरं काय? पण भजना करता येऊन भजन घडलच असं नाही. बाकीच्यांचं घडल, पण मठाधिपतीचं मोठं अवघड आहे. एवढीशी जागा त्याची कोणी इकडे तिकडे वडली तरी लगेच केस करून मारा काय विचार. म्हणजे त्याच्या ठिकाणी आसक्ती आहेच ना. माझा मठ एक इट नाही इथून हात हलून देणार, कोणाला हात लावू देणार. अडकला ना त्या मठाचं रक्षण करण्यात आणि शिष्यांचं रक्षण करण्यात. कसला निसंग आहे हा? ते दंभाचं लक्षण सांगितलं. आणि म्हणून मायबापे दोन्ही जीवेची मारावी. तर कोणती मायबाप? आशा तिची माय आणि दंभ तोची बाप. मारल्याचे पाप काय असे? किंवा अजून एक प्रमाण आहे तुकोबारायांचा, आशा तिची समूळ खणून काढावी, तेनेची गोसावी हो विपावे जगी. काय करा? आशेची बिबडी करी आधी. गोसावी व्हायचे तुला पहिल्यांदा का? कारण आशा ही परमम दुःखम, निराशात परम सुखम. सुख कशामध्ये? निराशेमध्ये, उदासपणामध्ये. विषयाच्या बद्दल त्या ठिकाणी काय उदास वृत्ती असायला पाहिजे. आशेमध्ये अतिशय दुःख आहे. नुसता वायू पिऊन राहणारा एक साधू, नुसता वायू खाणच नाही काय. परंतु राजानं त्या ठिकाणी सांगितलं की ह्या साधूला माझ्यापर्यंत कोण घेऊन येईल? एका वेश्येनं विडा उचलला त्याला आणण्याचा. किती निसंग. पण ज्याचा संग करायचा आता जो विषय चाललाय त्याचा संग अंतःकरणातून सुटला नव्हता ना. भले फार अन्न खात नव्हता, फक्त वायूवर होता, वाऱ्यावर, तरी फसला. अंतःकरणातून विकार गेलेले नव्हते, आसक्ती गेलेली नव्हती विषयाची. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला नेण्याकरता असं गुळीमध्ये पडलेला आहे झाडाखाली. तोंडाला धूळ लागते, तीच खातोय, बस तेवढंच खाते. काय बाकी काय खाणं नाही. ते बी गेली तोंडात तर नाही तर ती खाता येत नाही. असं पांगळ्या पद्धतीने पडले, त्राण नाही त्याच्यामध्ये. असं याला कसं काय नाही, याला कसं न्यायचं राजा? काय नाही, युक्ती केली विषयीने. फक्त ना दुसऱ्या दिवशी फक्त साखरेचे कण त्यात धुळीमध्ये पेरून गेली, बाकीच काहीच केलं. काय टाकली? साखर टाकली. मग ती खात असताना माती तोंडाला लागलेली, मग ती साखर गोड लागायला लागली. ते माती खायला सुरुवात केली. पहा आता हे किती निसंग झाला होता. दुसऱ्या दिवशी मग त्याच्यावरती मग पुढे येऊन मग त्याला ते गोड गोड काही खायला आणू लागलं. तो म्हणला ही फॅक्टरी कुठे आहे बनवायची? तिकडेच घेऊन चाल ना, मला इथं काय आणती रोज? झाला कुठं ना, हे सगळं मला जे घेऊन येते याची फॅक्टरी कुठे आहे? घरी. तिकडेच घेऊन चाल, मला इथं काय? म्हणजे एवढा निसंग साधू पुन्हा प्रपंचात पडतो. कारण अंतःकरणातून काय गेलेलं नाही.
आणि अंतःकरणातून त्याग असेल तर तो संसारातही राहिला तरी त्याला संसार काय पाहतो. हेच तर संतांचं वाङ्मय आहे आणि हेच तर संतांचं मन. विषय कुठून जायला पाहिजे. आशा आशेच्या संबंधाने त्या ठिकाणी जर विचार केला तर श्रीमद आद्य शंकराचार्य त्या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारे चरपट पंजरिका नावाचं त्यांनी जे स्तोत्र केलेलं आहे. चरपट पंजरिका ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्यांनी एक स्तोत्र केले. त्याच्यामध्ये ते वर्णन करतात की अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याती गुरुत्वा दंडम तदप्तमिनम उच्यती आशा पिंडम. अशी स्थिती होते तरी आशा त्याची जात नाही कोणाची बी. अंग गलित गात्र झाले, अवसान नाही, उठता सुद्धा येत नाही, उठूनही बसता येत नाही, असं अंगम गलितम पलितम मुंड, हे मान सुद्धा असे हलत नाही, इकडे तिकडे करता येत नाही. दशनविहीनम म्हणजे जे दात आहेत ना त्याच्याशिवाय असं खोबऱ्यासारखं वाटेशी खोबऱ्याची तसं मुख झालेलं आहे. आणि अशी वृद्ध दशा त्याला प्राप्त झालेली आहे. दंड सुद्धा काठीनं धरून सुद्धा आधाराने सुद्धा उभं राहता येत नाही. तदपि नमुच्यती आशा पिंडम. अशी स्थिती झालेली तरी त्यांची आशा जायला तयार नाही. त्या ठिकाणी आशा ही समूळ खणून काढावी, तेनेची तरीच घोसावी व्हावे तेने. म्हणजे ज्याचा त्याग कशाचा करायचा ह्या संबंधाने विषय चाललेला आहे. एकनाथ महाराजांनी ह्या आशेच्या संबंधाने विचार सांगताना सांगितलं, आशाबद्ध करती देवाचे पूजन, तेने नारायण तुष्ट नोही. पूजाची यांची देवा करताना कशा करताय, देवाचं पूजन करतायत, पण अंतःकरणामध्ये काय आहे, काय देईल म्हणून, काहीतरी द्यावं म्हणून. म्हणजे देवा करता पूजा नाहीये त्यांची. त्यांची कशा करता पूजा आहे, देवाने काहीतरी द्यावं म्हणून. मग यांची पूजा काय उपयोगाची आहे का, यांना देव भेटेल का, यांचं जन्म मरण चुकेल का, जे मागितले ते देईल ना देव त्यांना. आशाबद्ध करती देवाचे पूजन, तेने नारायण तुष्ट नोहे. त्यांनी भगवान परमात्मा तुष्ट होणार नाही, आणि यांची भक्तीच काहीतरी मागण्या करतात. आशाबद्ध करती वेदांचे पठन, तेने नारायण तुष्ट नोहे. कारण वेदांचं पठन चाललंय पण देवा करताय का, काहीतरी मिळावं. आशाबद्ध करती पुराण श्रवण, तेने नारायण संतुष्ट नव्हे. आशाबद्ध करती दैवत उपासना, तेने नारायण संतुष्ट नव्हे. आशाबद्ध करती जप तप हवन, काही करू द्या, आशा आहे ना अंतःकरणात, काहीच उपयोग नाही. जप तप हवन होम करू द्या, पुराण श्रवण करू द्या, देवताची उपासना करू द्या, देवाचं पूजन करू द्या, वेदाचं पठण करू द्या, तेने नारायण तुष्ट नव्हे. निराशा करिता देवाचे कीर्तन, एका जनार्दनी तुष्ट होय. काही न मागता निराश, अंतःकरणामध्ये कोणतीच आशा न धरता जर देवाची त्या ठिकाणी सेवा केली तर त्या ठिकाणी मग भगवान परमात्मा काय होईल, त्या ठिकाणी संतुष्ट होईल. म्हणून या ठिकाणी आपला विषय चालला होता, आशा तिची मायन दंभ तोची पाप, मारल्याची पाप काय असेल, हे तर मारायलाच पाहिजे. आशा आणि दंभ हे तर मारायलाच पाहिजे. ही तिथी तुकोबारायांनी त्याला आईबापांची उपमा दिली. माऊली ज्ञानोबारायांनी ती उपमा कशाची दिलेली, अहंकाराला बाप म्हणले आणि अविद्येला काय म्हणले, आई म्हणलेले. मग करायचाच ना त्याग तुम्हाला. आईबापांचा त्याग करू नका. काय बिघडवलंय त्यांनी तुमचा जन्म देत आईबापांनी, त्यापेक्षा तुमच्या जवळ हे आईबाप आहेत ना, अहंकार आणि अविद्या, यांचा त्याग करा. घरदारो खटे तेजुमनसी तरी शरीरा एवढे जाड, मायबाप ओखटे तेजुमनसी तरी अहंकार अविद्येचे कोड. आणि बंधू सखी जे आहेत त्यांचा त्याग करू म्हणतो, तर तुझ्या जवळ काम क्रोध मन मत्सर हे सगळं भरलेलं. हे बंधूच आहेत, यांना बंधू मानलंय ना तू, यांना आसरा दिलाय ना आपल्या अंतःकरणामध्ये. काम क्रोध मन मत्सर दंभ अहंकार यांना जो काही त्या ठिकाणी आसरा दिलेला आहे त्यांचा त्याग कर. या बंधूंनी काय बिघडवले तुझे. बंधू सखे तेजू मनसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड, बहिणी पाठीच्या तेजू मनसी आशा तृष्णा मायाचे बंडरया. पाठीवर पाय देऊन आलेली जी बहीण, तिने काय तुझं बिघडवलेलं आहे, त्यापेक्षा ह्या बहिणींचा त्याग कर ना. तुझ्या अंतःकरणामध्ये ह्या बहिणी आहेत ना, आशा आहे,
तृष्णा आहे. आणि एकदा सद्गुरूच्या कृपेनं ज्या वेळेला ही तृष्णा संपते, कशा कशाची तृष्णा म्हणजे तहान. तहान काय माणसाला पाण्याचीच आहे. कशा कशाची पिपासा आहे, पिपासा म्हणजे बितान, तृष्णा म्हणजे बितान. कशा कशाची पिपासा आहे, फक्त पाण्याचीच तहान लागते का तुम्हाला? सगळ्या गोष्टींची, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टींची इच्छा याला तृष्णा म्हणतात. काय म्हणतात त्याला? तृष्णाच म्हणतात. ही बी तहानच आहे, ही बी भूकच आहे ना. मग हे कधीच संपत नाही. पोट लागले पाठीशी, हिंडविते देशोदेशी, उत्तर प्रदेशचा भैया मुंबईला आला, आधा दूध आधा पाणी, तन पण पोट भरत नाही. का भरतय? तुका म्हणे पोट आणि उभे संतापाशी नीट. संतांना शरण गेलं की पोट भरतं. पोट भरणं म्हणजे अन्न लागणारच आहे तुम्हाला. अन्नमय प्राण आहे कलियुगामध्ये, त्या अर्थाने पोट भरण्याचा विषय नाही. ह्या बाकीचा जो आवरटपणा आहे, हे पाहिजे ते पाहिजे, हे मिळालं पाहिजे ते नाही, अशी जी तृष्णा आहे ती जाते आणि मग उद्गार काढतो, कृतकृत्य जा. इच्छा केली ते, आता काही इच्छा नाही. म्हणजे याची तृष्णा राहिली का? यांनी मारली, हिचा त्याग केला, ह्या बहिणीचा त्याग केला, अशा नाही आता तुमची प्रपंचातल्या कोणत्या गोष्टी. माया नाही राहिली आता, मला कोणती मोह राहिला नाही, त्या मायेचं बंडच मोडलं. म्हणून ह्या बहिणी वागवतो बरोबर, अशा बरोबर आहे, कृष्णा बरोबर आहे, माया बरोबर आहे. माया गेली नाही आजी तुझी. आणि त्या ठिकाणी म्हणतो मी बहिणी सोडल्या, भाऊ सोडले, आईबाप सोडले. अहंकार अविद्या हे आईबाप आहे. त्यानंतर काम क्रोध मद मत्सर हे त्या ठिकाणी भाऊ आहेत. अशा तृष्णा माया त्या बहिणी आहेत. हे काही केलेलं नाही, हे सगळं गबाळ बरोबर आहे. आणि म्हणतो की मी आई वडील सोडले, बहीण भाऊ सोडलं, संन्यासी झालो, घरदार सोडलं. नाही सोडलं माऊली म्हणतो. घरदार ओखटे तेजू मनसी, तरी शरीरा एवढे जाड. मायबाप ओखटी तेजू मनसी, तरी अहंकार अविद्येचे कोड. बंधू सखे तेजू म्हणसी, तरी काम क्रोध मद मत्सर अवघड. बहिणी पाठीच्या तेजू मनसी, आशा कृष्णा मायाचे बंडया. मग प्रश्न विचारतात त्या, तेजिले ते काय कासया म्हणजे सांग पा मज पाशी आहे. सांग कशाचा त्याग केला, हे सोडला असेल तर बोल, मग बरोबर आहे. सांग बरं कशाचा त्याग केला तू. माऊली म्हणतात असा व्यर्थ ज्या गोष्टीचा त्याग न करता नको त्या गोष्टीचा, ज्या बाधकनी त्या गोष्टीचा त्याग केला, काय सांग त्याग केला तू मला सांग म्हणे. तेजिले ते काय कासया म्हणजे सांग पा मज पाशी आहे. जया बेने तू जासी वनांतराती तव, तुझची सरेसे असे. ज्यांच्या तू वनात ते तर तुझ्या बरोबरच आहेत सगळे. तुला हे त्रास देणार आहेत का, ही त्रास देणार अरण्यात गेला आणि हे सगळे बरोबर आहे, तुला बसून देते. अशा तृष्णा दुसरा प्रपंच मांडायला, काम क्रोध मद मत्सर भाऊ, अहंकार अविद्या, दुसरा प्रपंच संन्यासाच्या लंगोटीसारखं. तिथेही संसार थाटून बसून दुसरा. इकडे तर आहेच एक त्याचा त्याग करून तिकडे गेलाय, तिथे दुसरा संसार थाटून बसतो. कारण अंतःकरणातूनच ही विकार गेलेले नसतील तर तो जो त्याग केला तो त्याग व्यर्थ आहे, काही उपयोगाचा नाही. तेजिले ते काय पासया म्हणजे सांग पामद पाशी आयसी. जया भेने तू जाशी वनांतरात तव तुझच सरसी असे. एका ठिकाणी माऊली जनावरांचंच एक आव्हान, वनी जाऊन युवनिता चिंतिसी, तरी ते तपची वाळुगे जाहिरया. काय म्हणतात, अरण्यामध्ये जाऊन पुन्हा त्या वनितेचं चिंतन करतो, तुझं सगळं तप व्यर्थ जाईल, व्यर्थ. आता त्याच्याकडे म्हणतात, श्री ओखटी तेजू मनसी, तरी कल्पने एवढी भोगती. श्रीचा त्याग केला, संन्यास घेतला, पण कल्पना रूपी ही श्री सतत बरोबर वागवते. संकल्प विकल्प संकल्प विकल्प अंतःकरणात चालूच नाही. कोणत्या श्रीचा त्याग? श्री ओखटी तेजू मनसी, तरी कल्पने एवढी भोगती. पुत्रापत्य तेजू मनसी, तरी इंद्रियासी नाही निवृत्ती. मुलाबाळांचा त्याग करायचं म्हणजे तर इंद्रिय वृत्ती ज्या आहेत ना त्या सगळ्या वकवकल्या. जोपर्यंत ही वृत्ती त्या ठिकाणी ही झाली नाही ना, पावळली नाही, तोपर्यंत सगळं व्यर्थ. वृत्ती ही निवृत्त झाली, जन निदिशी असलं तेव्हा तुका म्हणे गंगा सागर संगणी,
अवघ्या झाल्या वृत्ती एकमय. त्या वृत्ती त्या ठिकाणी अजून वृत्तीच्याकडे तुझ्या जर धावताय तर तू कोणत्या पुत्रांचा नापत्यांचा त्याग केला? ही पोरं तर तुझ्या बरोबर आहेत इंद्रिय वृत्ती. सकळ गणगोत तेजू मनसी तरी हे अष्टधा प्रकृती. सगळ्या गणगोताचा त्याग केला म्हणतो ना. आणि अष्टधा प्रकृती हे गणगोत आहे ना तुझ्या बरोबर. अष्टधा प्रकृती म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश 3 गुण सत्व रज आणि तम या 8 मिळून बनलेली ही अष्टधा प्रकृती याला. आणि ह्या अष्टधा प्रकृतीचे सात्विक भाव झाले ना का यथार्थ त्याग कशाचा करायचं कळत असतं. त्या अंगात जो त्याग अपेक्षित आहे माऊलींना तो तेव्हा करतो. नाही तर अष्टधा प्रकृतीचे अष्टधा भाव झाले नाही ना तर भलत्याच त्याग करील संन्यासी. सकळ गणगोत तेजू मनसी तरी अष्टधा प्रकृती अवघे चित्तजू पाहे मनसी तरी मना नाही निज शांती राह. आणि सगळ्यांचा याचा त्याग करून गेला तरी अंतःकरणामध्ये शांती नाही. आता काही त्यागायचं जर राहिलं नाही म्हणतो ना ज्या सगळ्या गोष्टींचा मी त्याग करून आलो. बहीण भाऊ आई वडील सगळे सोयरे त्याच्यानंतर पोरं बाळ त्याच्यानंतर जे काही गणगोत असेल हे सगळं त्यागून आलं. मग तुला शांती कशी नाही आली? अजून मला शांती नाही मिळाली. या सगळ्यापासून तू आला ना मग शांती का नाही? परम शांती ज्यांना म्हणतात ती का नाही? शांती परती नाही सुखनी रावली दुःख. ती शांती काय नाही? त्यागात शांती अनंतरम असं गीतेमध्ये श्लोक आलाय. काय आहे का माहिती? बोल. अभ्यास सध्या याच्यामध्ये आहे 12व्या अध्यायामध्ये श्रेय ज्ञान ज्ञानात ध्यान विशिष्टते ध्यानात कर्म फलत्याग त्यागात शांती अनंतर. म्हणजे वर नुसतं कर्मकांड पाहण्यासारखं म्हणून रोज अध्याय म्हणतो का? असं वेळेला आठवलं पाहिजे का? फक्त नुसतं 9, 12, 15 नुसतं रोज म्हणायचं म्हणून म्हणायचं. प्रमाण पाहिजे त्याच्यात आठवलं पाहिजे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांती निरंतरम. अशी त्याग केल्यानंतर शांती मिळालीच पाहिजे. आणि अजून तुला शांती कशी नाही? अवघे चित्ते नाही मनसी तरी मना नाही निजे शांती राया. आणि म्हणून तेजरी ते काय कासे म्हणजे सांग पाचे कशाचा त्याग केला सांग माझ्याजवळ. माऊली म्हणतात जया बेने तुझाशी मनांतरा ते तव तुझं जे सरसे राया. ज्याच्या भीतीनं तू अरण्यात जातो ते तर बरोबर घेऊन निघालाय सगळं कुठं. किती सुंदर आहे उपदेश. अवघीची तुझ जवळी धुमधुमीता असता वरी वरी मुंडीसी का करेसी विटंबना. सगळे तुझ्या जवळ हे विकाराच्या रूपानं असताना वरवर मुंडन केलं. फक्त चकोटा केला वरवर मुंडन केलं. सहज संतोषी असोनी जैसा तैसा परितो सद्गुरु पावी जे पुन्हा. म्हणून सहज संतुष्ट अवस्था प्राप्त होते. संतुष्ट सतत योगी यातात संतुष्टता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि ती सहज निर्माण होते जेव्हा कळतं मग ठेवली यानंतर वैसेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान. असे समाधान शांती प्राप्त होते. संतांना ती प्राप्त आहे. नाथ महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले दिवाळ निघाले दिवाळे. ती शांती ते समाधान प्राप्त आहे म्हणून म्हणले. बऱ्या दुष्काळी पीडा केली. बरं झालं दुष्काळ आला. बरं झालं बायको मेली. बरं झालं म्हणतात. बरं झालं बरोबर नाही का? पण उपाधी गेली ना. आता बाह्य उपाधी गेली ना. तेही भगवंताला पांडुरंगाला धन्यवाद देतात. भगवंता बरं झालं रे त्याच्यामुळे मी तुझी भक्ती करू शकतो. निज समाधान चित्तामध्ये आल्यानंतर महात्मा काय म्हणतोय? बरं झालं एवढं सगळं झालं. महात्माच्या दर्शनाला पांडुरंगाचे गेल्यावर तोही म्हणतो सगळी सुख संपदा सर्व तुझ्या कृपेने मला मिळालं नाथ बाबा. गिरिजी सारखी प्रेमळ अशी पत्नी मला मिळाली. भगवंताने तुला धन्यवाद देतो. एक जे काही नाही मिळालं म्हणून धन्यवाद देतोय देवाला. आणि एकाला हे प्राप्त आहे म्हणून धन्यवाद देतोय. आणि दुसऱ्याचं लग्न झालं वर्षभरामध्ये बायको गेली. नरसिंह येतात तो म्हणतो भली थयू बरं झालं बायको गेली. जंजाळातून मोकळा झालो. आता तुझे माझे राज नाही अनेकांशी काज.
विठो तुझे माझे राजे नाही आणि तिन्ही बी वेळ अवस्था स्वतंत्र आहेत. एकाची भयानक अवस्था उपवास, एकाची समाधानी अवस्था नाक मारा, आणि एकाची बायकोच नाही, तर तिघे म्हणतात बरं झालं. कशामुळे? यथार्थ समाधान, यथार्थ त्या ठिकाणी शांती त्यांना कळेल. सहज संतुष्टता, सहजे संतोषी असून जैसा तैसा परितो सद्गुरु पाविजी खुना. ही शांती जी आहे ती शांती सद्गुरु कृपेने प्राप्त होत असते, आणि ती जर प्राप्त झाली तर ती कुठेही बिघडत. रणांगणातही ती शांती त्यातून जात नाही. अरण्यात असल्यावरती तर राहिलं, पण लोकांमध्ये असला तरी ती शांती राहते. एकांतात असला तरी त्याचं काय बिघडत नाही. काय काय आम्हाला म्हणतात तुम्हाला दिवसभर कर्माचं काम नाही धंदा, आम्हाला वेळच पुरत नाही. तुम्ही काय कर्माचा काय विषय असतो, काय कर्माचा काय विषय म्हणजे तुम्ही टीव्ही पाहत नाही, काय नाही, बाकीचं काही विषय नाही, कसं काय? आणि हे काय आमच्या समोर हे सगळं पडले. आता हे तुम्हाला जे आम्ही सांगतो हे आम्हाला छंद लागलाय. तुम्हाला असंच सहज मुखातून येतं, तुम्हाला असं वाटतं असंच येत तसंच मुखातून बसावं लागतं, पाहावं लागतं, अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं. हे इथं काय सांगता येईल असं प्रमाण कुठं आहेत का? दृष्टांत कोणता द्यावा लागल? म्हणजे रात्रंदिवस त्याचं काय चिंतन आहे तुम्हाला सांगण्याकरता नाही, आमच्या करताय. तुम्हाला निमित्त केलं आमच्या सद्गुरूनं आणि आमचं चिंतन करून घेतो असं आम्ही समजलं पाहिजे. तुमच्या करता म्हणलं का मग आमचं वाटोळच. सहज संतोषी असोनी जैसा तैसा परितो सद्गुरु पाविजे खुना. आपुले आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र एकोची दाना. आपल्या आश्रमातच राहा, कशाचाही त्याग करू नका. जो सांगितलाय तो त्याग करा. आणि ही ग्रस्ताश्रम सोडून पुढे संन्यासी होण्याचा प्रयत्न कशाला करता? माऊली म्हणतात स्वतः जी नाही लहानपणापासून ब्रह्मचारी आणि संन्यासी आहेत, पण तुम्हाला यथार्थ संन्यासी व्याख्या सांगतात त्याची आवश्यकता नाही. आपुले आश्रमी स्वधर्मी असत, आपण स्वधर्माने राहा. स्वधर्म गीतेमध्ये सांगितलं. स्वधर्माची व्याख्या साधू केली. स्वस्वरूपी राहणे तोच स्वधर्म. स्वस्वरूपी राहणे म्हणजे मी ब्रह्म आहे या वृत्तीवर राहणे याला स्वधर्म मानतात. आपुले आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र एकोची दाना. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू इतक्यासाठी नेईल वैकुंठ भुवन. आणि तो स्वधर्म तुम्ही जर पाळला सुस्वरूपी राहण्याचा, तर मग या ठिकाणी आणि सांगितलेल्या ह्या गोष्टींचा जर तुम्ही त्याग जर केला, ऑटोमॅटिक तुम्ही सुस्वरूपी राहिले ना. आत्मसुखाच्या गोडीया ओळी लिहून ठेवा काय म्हणतात, आत्मसुखाच्या गोडीया जो विटे का जो का विटे त्या सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानूच नाही. त्यांना इंद्रियाला मानच देत नाही, तो वेळच नाही त्याला इंद्रिय विषय इंद्रियाला विषयाकडे जाऊन द्यायला. आत्मसुखाची गोडी म्हणजे मी सांगितलं स्वस्वरूपाची गोडी लागली रे. तुम्हाला त्याग काय, त्याग भोग त्याची विचार करण्याची गरज नाही. हे रहस्य शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. स्वस्वरूपामध्ये राहिल्यानंतर त्या स्वस्वरूपाचा जो आनंद आहे त्या आनंदापुढे इतर आनंद सगळे तुच्छ. एक आपण गए माऊलींच्या नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बापुढे क्षीण. विषयांच्या भौतिक सुखांच्या माध्यमामधून येणार मिळणार सुख क्षणभंगूर आहे, आणि हे मात्र अविनाशी अशा प्रकारचं परमसुख आहे, आत्मसुख आहे. त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी तुमची वृत्ती जर जडली गेली तर मग कोणता कशाचा त्याग करायला पाहिजे? कशाचाच नाही म्हणजे त्या बाह्य गोष्टीचा नाही, अंतःकरणातल्या ह्या गोष्टीचा त्याग करण्याचा तुमच्या पद्धतीने प्रयत्न करायची गरज नाही. वेगळा प्रयत्न करायची तुम्हाला आहे. शमदमावरी हरिला, शमदमा वैरी हरिला, वरी नाही, शमदमा वैरी हरिला. शमदम साधन करायची गरज नाही. स्वस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती ज्या वेळेला जाते त्यावेळेला इंद्रिय तिकडे जातच नाही विषयाकडं. तर शमदम कशा करता? इंद्रिय आणि अंतःकरण वृत्ती त्या विषयाकडे जाऊ नये म्हणून शमदम साधन आहे. पण आता तो सुद्धा वैरी झाला. आम्हाला काय गरज नाही त्याची की आम्हाला स्वस्वरूपी दृष्टी राहिल्यावर. हेच माऊली ज्ञानवंता बरं आहे. शेवटच्या चरणात सांगतात की आपली आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र एकुची दाना. बाप रखुमा देवर विठ्ठलू इतक्यासाठी नेईल वैकुंठ भुवना. आणि एवढा तो स्वधर्म आहे. निधनम श्रेय परधर्म भयावहा. असा तो स्वधर्म जर तुम्ही जर पाळला तर त्या ठिकाणी तेवढ्यासाठी तो तुम्हाला विठ्ठल परमात्मा वैकुंठ सदनाला नेईल, वैकुंठाला नेईल. त्यजल येते काय कासया मनसी सांगपा मज पाशी ऐसे.
जया भेने तू जाशी वनांतराते तव तुझची सरीसे असे रया. अशा पद्धतीने वेशधाऱ्यांना उपदेश करताना ह्या 8व्या प्रकरणातला जो त्या ठिकाणी हा घरदार ओखटे ते विमनसी या अभंगावरती चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढचा आजची वेळ आपली झालेली आहे. एक अभंगाचे एक अजून त्याच्यातच पुरावा देऊन एक 5 मिनिटं 10 मिनिटं आहे तुमच्या समोर शेवटचा अभंग आहे त्या प्रकरणातला, खूप सुंदर आहे. तर अगोदर माझ्या मनात हाच आला होता, हाच देवा चिंतनाला, पण असू द्या म्हणलं, दोन्हींचाही याच्यात दोन्हींचाही अर्थ एकच आहे, एवढा हे नाही म्हणून मग तो घेतला नाही मी. का सांडीशी गृहस्थन. जर वर्म तुम्हाला कळलं ना, आता शेवटी ह्याच्यांना सांगितलं स्वस्वरूपी राणी, हे वर्म कळलं ना, कशा करता ग्रस्त आश्रम सोडता. का सांडीशी ग्रहाश्रम, का सांडीशी क्रियाकर्म, का सांडीशी कुळीचे धर्म, काही सोडू नको, आहे ते वर्म वेगळेच. परमार्थाचं वर्म याच्यापेक्षा वेगळं आहे. ते तुम्हाला मिळाले ते मिळावं, हे काही एवढं महत्वाचं नाही. आणि त्याच्याकरता ते वर्म मिळण्याकरता ह्या कशाची गरज नाही. ग्रस्त आश्रम सोडण्याची गरज नाही, क्रियाकर्म सोडण्याची गरज नाही, कोळीचे धर्म सोडण्याची गरज नाही. देवतांतरा भजावे, माऊलींनी सांगितलं, भगवंत सांगतात जे काय असेल ते करत राहा, तुमच्या वाटेला आलेलं कर. भस्म उधळण जाटा भारू, अथवा उदास दिगंबरू, न धरी लोकांचा आधारू, आहे तो विचारू वेगळाची. ते वर्म वेगळंच आहे, त्याच्याकरता भस्मांग सगळ्या अंगाला भस्म लावायला नको, दिगंबर होऊन राहायला नको, वस्त्राचा त्याग करून लोकांचं त्या ठिकाणी आधार धरून राहायला नको. तो विचार वेगळाच आहे, ते वर्म वेगळंच आहे. जप तप अनुष्ठान क्रिया कर्म यज्ञ दान, याची काही गरज नाही. जप तप अनुष्ठान क्रिया कर्म यज्ञ दान, कासे या इंद्रिया बंधन, इंद्रियांचंही बंधन करायचं कारण नाही. आहे ते निधान वेगळेची, ते निधान वेगळंच आहे, या सगळ्या गोष्टीच्या वेगळं आहे. वेदशास्त्र जाणीतले, सगळं वेदशास्त्र मुखोद्गत झालं, आगमी पूर्ण ज्ञान झालं, आगम शास्त्र कळलं, पुराण मात्र धांडोळले, आहे ते राहिले वेगळेची. शब्द ब्रह्मे होशी आगळा, मनसी निभवू कळी काळा, कळी काळालाही मी घाबरणार. बोधे तोची दैवाचा पुतळा, आणि हे माझ्या मनात तुकोबाराय म्हणतात भूका पंडित शहाणा. आणि इथे ते सांगितलं, शब्द ब्रह्मे होशी आगळा, मनसी नभे कळी काळा, बोधे विन सुख सोळा, आहे तो जिवाळा. आणि आता तो इथे जिवाळा मुख्य वर्म काय आहे परमार्थाचं, ते शेवटच्या चरणात सांगितलं. या कारणी श्री गुरुनाथू जब मस्तकी न ठेवी हातू, निवृत्तीदासासे विनिवृत्तू तव निवांतू केवी हो. म्हणजे हे वर्म श्री गुरूंनी आपल्या मस्तकावर वरदहस्त ठेवला, आणि त्यानंतर त्यांची कृपा आपल्यावर झाली का आपण निवांत होतो, ती निज शांती आपल्याला प्राप्त होते. याकरता कोणताही तुम्हाला प्राप्त असणारा आश्रम टाकायची गरज नाही. का सांडेशी ग्रहस्थाश्रम, का सांडेशी कोळीचे धर्म, का या सांडेशी कोळीचे धर्म, का सांडेशी क्रियाकर्म, आहे ते वर्म वेगळेची. ते वर्म काय आहे, श्री गुरुला शरण जा. आणि मागच्याही अभंगामध्ये त्या ठिकाणी शेवटला श्री गुरुच्या कृपेने त्यांच्या खुणेनं तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की मागच्या जो आपण त्याच्यात घरदार ओकटे ते जी म्हणसी, याच्यातही शेवटच्या चरणात तेच सांगितलं की अवघीत तुझं बळी धुमधुमी त्यासता बरी बरी मुंडीशी का करशी विटंबना, सहजे संतोषी असोनी जैसा तैसा परितोष सद्गुरु पाविजे पुन्हा, आपुले आश्रमी स्वधर्मी असता सर्वत्र एकुची जाना, बाप रखुमादेव विठ्ठलू इतुक्यासाठी नेईल वैकुंठ गोहना. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. कळलं तर वर्म कळलं तर खूप सोपं आहे, वर्म कळलं तर खूप सोपं आहे. आणि वर्म जर कळलं नाही तर तिथून अवघड आहे. बाबांच्या म्हणायचे वर्म जर नाही कळलं तर ते म्हणायचे इथून तिथून अवघड आहे.